आणि आता देशातून एक धक्कादायक बातमी। देश अलीकडेच राजा रघुवंशी केतन अग्रवाल यांच्या हत्याकांडाने चक्रावून गेलेला असतानाच कर्नाटकात एक धक्कादायक हत्याकांड घडले। एका घरात पती मृतावस्थेत, 8 वर्षांचा मुलगा जखमी अवस्थेत, तर पत्नी संभ्रमावस्थेत आणि त्याहूनही धक्कादायक म्हणजे बिछाण्यावर फोन बघत पहुडलेल्या अवस्थेत आढळली। हा सगळा प्रकार पाहून घटनास्थळी पोहोचलेले पोलीसही प्रचंड चक्रावून गेले। पण नेमकं असं काय घडलं त्या घरात, पाहूया एक रिपोर्ट। कर्नाटकच्या धारवाडमधील एका उच्चभ्रू वस्तीतील आलिशान अपार्टमेंट। एका खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मध्यमवयीन पुरुषाचा मृतदेह, दुसऱ्या खोलीत 8 वर्षाचा मुलगा जखमी अवस्थेत जमिनीवर अस्ताव्यस्त पहुडलेला, जवळच्याच बिछाण्यावर एक महिला आरामात झोपून फोनवर स्क्रोलिंग करत असलेली। हा सगळा प्रकार पाहून भांबावलेले आणि चक्रावून गेलेले पोलीस। हे घर आहे चिरायू रुग्णालयातील भूलतज्ञ डॉक्टर किरण होनन्नवर यांचं। खुद्द डॉक्टर किरण यांचीच हत्या झाली असून त्यांच्या 8 वर्षाच्या मुलावर चाकूने हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। डॉक्टर किरण यांची पत्नी नेत्ररोग तज्ञ डॉक्टर प्रियंका यांची भूमिका तर अधिक संभ्रमात टाकणारी आहे, कारण घरात इतकं सारं होऊनही डॉक्टर प्रियंका कमालीच्या शांत आणि चेहऱ्यावर कोणतेही हावभाव व्यक्त न करता केवळ निश्चल बसून राहिलेल्या आढळल्या। पोलिसांनी तातडीनं लहानग्या जखमी मुलाला एका खासगी रुग्णालयात दाखल केलाय, तर डॉक्टर किरण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय। डॉक्टर प्रियंका यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलाय। हुबळी धारवाडचे पोलीस आयुक्त एन शशिकुमार यांच्या म्हणण्यानुसार He happens to be a anesthetist practicing in Hubbli Dharwad city only. So he is found dead with a pool of blood in one of his rooms, and in another room, son of Kiran, who is about 8 years, was also stabbed, and everybody thought he was dead, but when we went close to him and checked his breath and respiration, he was found still breathing. So he was. या सगळ्यात डॉक्टर प्रियंका यांचं वागणं जितकं विचित्र तितकीच त्यांची विधानं ही गोंधळात टाकणारी आहेत। डॉक्टर किरण यांच्या नातेवाईकांनी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलंय। कुटुंबियांनी जेव्हा डॉक्टर प्रियंका यांना विचारलं तेव्हा सुरुवातीला त्यांनी डॉक्टर किरण विश्रांती करत असल्याचं सांगितलं, नंतर ते बाहेर गेल्याचं सांगितलं। अखेर संध्याकाळपर्यंत डॉक्टर किरण यांच्याशी संपर्क होऊ न शकल्यानं कुटुंबियांनी थेट अपार्टमेंट गाठलं, तेव्हा घरात जे दिसलं त्यानं ते तिथल्या तिथेच थिजून गेले। पोलिसांना याबाबत तातडीनं माहिती देण्यात आली। पोलीस आले तेव्हा डॉक्टर किरण मृत झाल्याचं आढळलं, तर मुलगा जखमी अवस्थेत आणि श्वास घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं। Family members of Kiran have lodged complaint saying that Priyanka has only killed her husband and attempted to kill the son. We have taken her into custody and we realized that she has injected insulin into herself, probably to commit suicide. And she is also now shifted to Kim's Hospital and she is under treatment. Doctors have, as of now, given that she is not able to give any kind of statement. डॉक्टर किरण राहत असलेला हा एक अत्यंत सुरक्षित निवासी संकुल असल्यानं अपार्टमेंटमध्ये कुणीही बाहेरील व्यक्ती शिरली नसावी। तसंच घटनेवेळी केवळ 3च व्यक्ती घरात होत्या, पती, पत्नी आणि मुलगा, अशी प्राथमिक माहिती तपासातून पुढे आली आहे। घटनेचा नेमका काय क्रम आहे याबाबत पोलीस निश्चित तपास करत आहेत, तर पत्नी सध्या धक्क्यात असून ती विसंगत विधानं करत असल्याचंही पोलिसांनी सांगितलंय। मात्र डॉक्टर किरण यांच्या नातेवाईकांनी डॉक्टर प्रियंका या हत्येसाठी जबाबदार असल्याचा आरोप केलाय। पोलिसांनी मात्र या शक्यतेचा केवळ तपास सुरू असल्याचं सांगितलंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार होन्नवर कुटुंबियांचा कोणत्याही प्रकारचा वाद झाल्याची माहिती नाही। ही घटना कौटुंबिक वादातून घडली असावी असं प्रथमदर्शनी दिसत असलं तरी यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जातील, तसंच तपास अधिकारी पत्नीच्या जबाबाची पडताळणी करत आहेत। दोन्ही कुटुंबाकडून माहिती गोळा करण्याचं देखील काम सुरू आहे। शिवाय शवविच्छेदन आणि पुढील तपासानंतर हत्येचं नेमकं कारण आणि परिस्थिती स्पष्ट होईल, तर मुलाच्या मानसिक अवस्थेबाबतही तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। मात्र जे काही घडलं आणि समोर आलंय ते सारंच चक्रावून टाकणारं आहे आणि अनेक गहन प्रश्न देखील उपस्थित करणारं आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।